सांगलीतील विश्रामबाग परिसरात रात्रीच्या सुमारास निर्घुण खुनाच्या घटनेनं हादरला आहे। विश्रामबाग येथील 100 फुटी रोडच्या कॉर्नरवर असलेल्या व्हाईट हाऊस बारमध्ये मित्रानेच मित्राचा गळा चिरून निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे। दोन मित्र दारू पित असताना झालेल्या वादातून धारधार चाकूने गळ्यावर वार करून निर्घुण खून केलाय। निखिल साबळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। सदर खुनाची घटना ही आज रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी धाव घेतली। खून करणारा संशयित प्रसाद सुतार हा घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत। खुनाची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली। मृत निखिल साबळे हा आपल्या कुटुंबियांसह कुपवाड रोडवरील हॉटेल पालवीजवळ राहतो। याच परिसरात एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये तो काम करत होता। संशयित प्रसाद सुतार हा देखील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता। नुकतंच त्याने व्हाईट हाऊस समोर असलेलं सर्व्हिसिंग सेंटर चालवण्यास घेतलं होतं। दोघे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हॉटेल व्हाईट हाऊस येथे दारू पिण्यासाठी आले होते। हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर दारू पिण्यासाठी दोघे बसले असता अज्ञात कारणावरून दोघांचा वाद झाला। संशयित सुतार यांनी त्याच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराने साबळे याच्या गळ्यावर वार केले। वार इतका वर्मी होता की साबळे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला। क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला। साबळे रक्ताच्या थारोळ्यात पडता सुतार यांनी घटनास्थळावरून पलायन केलं। बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेले लोकही तिथून पळून गेले। दरम्यान खुनाच्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली। घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली।